हाय हॅलो नमस्कार, कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मी पण मजेत. मी सोनू आसवाले स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग. कसे आहात तुम्ही? नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, हसत राहा, खेळत राहा आणि आपले ब्लॉग रोज पाहत राहा, कारण मी रोज आपले नवनवीन अपडेट्स तुम्हाला ब्लॉगमध्ये देत असते. तर आता आहे सकाळची वेळ, इथे चालू आहे चायची गडबड. मी पहिले देत आहे अहोंना चाय. चाय घेतल्यानंतर अहो जातात आपल्या कामाला, म्हणून त्यांचे कामे पहिले करून देणे हे माझी फर्स्ट प्रायोरिटी आहे. आज सकाळी सगळेच लवकर उठल्याने माझी धावपळ सारखी चालू आहे. एकाला चाय तर दुसऱ्याला पाणी हेच देणं चालू आहे माझं, कारण आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहतो, त्याच्यामुळं मला सगळ्यांचं पाहावं लागतं. यांचे चाय घेणे झाल्यानंतर मी बनवला आम्ही दोघींसाठी चाय. आम्ही दोघे एकत्रच मिळून चाय घेतो. आम्हाला तोच वेळ मिळतो एकमेकाशी बोलायला. आज अदूला बरं वाटत नव्हतं. मी त्याला म्हटलं की तू आज शाळेत जाऊ नको, पण तो काही ऐकत नव्हता. त्याला रोज स्कूलमध्ये जाणे खूप आवडते, म्हणून मी त्याला पाजले पहिले औषधी. राग मागे मागे खूप नाटक करत होता, म्हणून मी म्हटलं की तू पण पी, पण त्याला औषधी पिणे अजिबात आवडत नाही. अदूने आज अजिबात नाटक केलं नाही, कारण त्याला माहीत होतं व्लॉग करणार आहे बडी मम्मी, म्हणून त्याने चुपचाप मध्ये औषध पिलं. मुले स्कूलमध्ये गेल्यानंतर मी लगेच गेले किचनमध्ये. मी फ्रीज क्लीन करायला घेतले. खूप दिवस झाले होते फ्रीज क्लीन करावं म्हणत होते, पण टाईमच मिळत नव्हता. फायनली आज तो टाईम मिळाला आहे, कारण आज कोणीच घरात नाही आहे, म्हणून म्हटलं चला आज फ्रीज क्लीन करूया. सर्वात पहिले मी फ्रीज रिकामी करून घेतली. संपूर्ण सामान मी बाहेर काढलं. हप्त्यातून मी एकदा फ्रीज क्लीन करतेच, पण यावेळी मला टाईम न मिळाल्यामुळे फ्रीज खूप आली होती. घरातील सर्व कामे करायला मला खूप आवडते, ते माझं आवडीचं काम आहे. आणि गृहिणी म्हणून आपलं घर स्वच्छ ठेवणे हे माझं पहिलं कर्तव्य आहे, कारण घर स्वच्छ राहिलं तर आपल्यालाही प्रसन्न वाटते, घरामध्ये लक्ष्मी नांदते. मला जमेल तशी मी घराची क्लिनिंग करत असते. मी असं नाही म्हणू शकत की मी सगळ्यात बेस्ट करते, पण मला जेवढं जमेल तेवढं मी बेस्ट करण्याचा प्रयत्न करते. तर इथे मी करत आहे फ्रीज क्लीन. फ्रीज क्लीन केल्यानंतर सगळं जशाच्या तसे सेट केल्या. त्यानंतर मला खूप भूक लागली, म्हणून झटपट रेसिपी तयार केली, ती म्हणजे व्हेजिटेबल फ्राईड राईस. आज मी नवीन कढई किचनमध्ये काढली, त्याचा वेगळाच आनंद आहे, कारण जेव्हा कधी मी नवीन भांडे यूज करते तेव्हा मला खूप आनंद होतो. कढई ठेवली तापवायला, त्याच्यात टाकलं तेल. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्याच्यात टाकेल मी जिरा टाकल्यानंतर त्यामध्ये टाकेल मिरची चांगली गरम झाली की त्याचा सगळा तिखटपणा त्या तेलामध्ये येतो. त्यानंतर टाकला कांदा चांगला फ्राय झाल्यानंतर त्याच्यात टाकेल मी आपले तिखट मीठ मसाला. या सगळ्याला मी चमच्याने हलवून घेईल, कारण ते एकजीव व्हायला पाहिजे म्हणून. कालच मी बाजारातून मटर आणले होते, ते मी रात्रीच सोलून ठेवले, ते आज राईसमध्ये ॲड करणार आहे. बाहेरचं काही खाण्यापेक्षा घरीच हेल्दी बनवून खाणे कधी चांगले. मटर हलके शिजल्यानंतर त्यामध्ये टाकले मी टमाटर. तुम्हाला माझा ब्लॉग आवडतोय की नाही आवडत हे नक्की कमेंट करून सांगा. आणि सबस्क्राईब करायला कधीच विसरू नका. सबस्क्राईब करत जा आणि लाईक पण करत जा, आणि माझे नवनवीन ब्लॉग बघत राहा. अशा पद्धतीने मी बनवला फ्राईड राईस, जो खायला टेस्टी आणि आपल्या तब्येतीला हेल्दी आहे, जो बनवायलाही खूप सोपी आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर भेटूया आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद. आणि माझा व्लॉग शेवटपर्यंत पहा.